मनुस्मृतीचा धर्म उपदेशावर आधारित आहे. मनुस्मृती उपदेश करणे धर्म मानले जातो, परंतु उपदेशाचे अधिकार प्रत्येकाला नाही. उपदेशाचा अधिकार केवळ ब्राह्मणांचा आहे. जर शूद्र उपदेश देत असल्यास त्याच्या तोंडात आणि कानात गरम तेल टाकून द्यावे. जर अहंकाराने मदमस्त शूद्र ब्राह्मणाला उपदेश करावयास लागला तर राजाने त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल टाकावे. हेच कारण आहे की मनूच्या विधानानुसार चारही धाम, मठ, मंदिरे व इतर पूजनीय स्थळी कोणी शूद्र उपदेशक मिळत नाही. जरी शूद्र कितीही विद्वान का असेना, सगळीकडे ब्राह्मणच उपदेशक आहेत. मनुस्मृती जातीनिहाय कामे ठरवते. मनुस्मृतीचे म्हणणे आहे की प्रत्येक वर्ण व जातीचे आपापले कार्य ठरवलेले आहे. याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. शूद्रांनी केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादींची सेवा, गुलामीच करावी. ते त्याचकरिता जन्मले आहे, त्यामुळे दुसरे कार्य करू शकत नाही. जर तो दुसरे कार्य करीत असल्यास दंडाचा भागीदार पहा. शूद्र अर्थात सेवक, दास, क्षत्रिय किंवा वैश्यास अपशब्द बोलला तर त्याची जीभ कापून टाकावी, कारण तो ज्या लोकाच्या सेवेसाठी जन्माला आला त्याचेच अपमान करतो. वरील म्हणण्यानुसार शूद्रास केवळ गुलामासारखा सेवारत असण्याकरिताच नियतीने जन्माला घातले, ही मनूची धार्मिक मान्यता आहे. आज याच मान्यतेनुसार प्रत्येक सवर्ण हिंदू अनुसूचित जाती जमातीकडून जबरदस्तीने बिगारी कामे करून घेतो व त्यास गुलामासारखा वागवितो. भारतातील बिगारी प्रथा मनूच्या ह्या धर्मविधानाचीच फलश्रुती आहे. मनुस्मृती पशुबळी, पितृपूजा आणि ब्राह्मणांना मांसयुक्त भोजन करविणे धर्मातीत बाब आहे. राजीव, सिंह, तुंड, सशुल्क, पटना, रोहू या सर्वांना देवता आणि पितर यांना नैवेद्य भोग देऊन खावे. यज्ञात पशुबळी आणि ब्राह्मणास मांस सेवनाचे मनुस्मृतीत आज्ञा दिली गेली आहे आणि असे करण्यास धर्मानेही अनुमती दिलेली आहे. यज्ञ किंवा ब्राह्मणाकरिता उत्तमपैकी हरिण अथवा पक्षी मारावे. अगस्त्य मुनीने पूर्वीच्या काळी हेच केले. मनुस्मृतीनुसार हिंदू ऋषींनी हत्या करून मांस खाणे धर्मसम्मत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मांस खाण्यास प्रेरित केले आहे. मनुस्मृतीत जीवच जीवाचा आहार सांगितले गेले आहे, म्हणून यज्ञात पशुबळीस अनिवार्य सांगितले आहे आणि ब्राह्मणास मांस अवश्य सेवन करण्याचा आदेश दिलेला आहे. या प्रकारे मनुस्मृतीचे जे धार्मिक स्वरूप आहे ते सनातनी विचारधारायुक्त आहेत, ज्यास आज आम्ही समाजात सर्वत्र पाहत आहोत. प्रत्येक जसे राजनैतिक, आर्थिक तथा सामाजिक न्याय व्यवस्थेस धार्मिक स्वरूप दिल्याचे म्हणूनही प्रयत्न केलेला आहे, परंतु येथे वर ज्या भागाचे वर्णन केले गेले आहे ते विशुद्ध धार्मिक स्वरूपाचे आहे. मनुस्मृतीचे मूळ धार्मिक स्वरूप या प्रकारे आहेत. अवतारवादास मान्यता. 2. स्वर्ग नरकाची कल्पना. 3. भाग्यवादाचा आधार. 4. पाप पुण्याची भीती. 5. मूर्तिपूजेची स्थापना. 6. देव पितृपूजेचे नियम. 7. कर्मफळाची मान्यता. 8. आत्मा परमात्माची कल्पना. 9. हवन, यज्ञ आणि बळीचे नियम. 10. पाठ, भजन इत्यादी महात्म्य. 11. गोगाईची पूजा. 12. ब्राह्मणांची भक्ती. वरील मान्यतांवर आधारित मनुस्मृतीचे धार्मिक स्वरूपाचा महाल बांधलेला आहे. या धार्मिक मान्यतेने समाजावर अन्यायाचा कहर केला, माणसामाणसात भेद निर्माण केले, निरपराध जीवांचे हिंसेने काहूर माजविले, अंधविश्वासाने सर्वत्र अंधकार पसरविला, भाग्यवादाच्या सिद्धांताने मानवजातीत षंड बनविले गेले, माणूस कामापासून परावृत्त होऊ लागला, कार्याचे वाटप करून 3-4 जनसंख्ये शूद्रांकरिता शूद्राधिकात गणले जाऊन त्यांना इतरांच्या सेवेचे कार्य धार्मिक धाक दाखवून बहाल केले, पाप पुण्याची भीती दाखवून निहित सेवा कार्याद्वारे मिळणारे पुण्य आणि कार्य विद्रोहातून मिळणाऱ्या पापाद्वारे स्वर्ग नरकातील यातनांची भीती दाखवण्यात आली, यज्ञ, हवन आणि बळीच्या नावावर ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला, पूजा, पाठ, भजन इत्यादींच्या नावावर अंधविश्वास पसरविला, गोपूजेच्या नावाने सांप्रदायिकतेचा जन्म घडवला, अवतारवादाचे प्रस्थ निर्माण करून जमिनीवरील मानवास देव बनवून टाकले आणि या देवाच्या तोंडून वदवून समाजात उच्च नीच वर्ग निर्माण केले. या प्रकारे एका वर्गास हजारो वर्षापासून गुलाम बनवून ब्राह्मणास त्यांच्यावर अत्याचार करण्याची मोकळीक दिली, ही मनुस्मृतीची धार्मिकता आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.